मी अजिंक्य भातंब्रेकर, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। द्राक्ष उत्पादकांना केंद्र सरकारच्या निर्णयाचा प्रचंड मोठा फटका बसलेला आहे। निर्यातक्षम द्राक्षावरील सबसिडी बंद केल्यानं द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागतोय। द्राक्ष निर्यातीसाठीची 1.5 लाखांची सबसिडी बंद करण्याचा निर्णय ऐन बागा कापणीच्या वेळेला झालेला आहे। परिणामी हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याची शेतकऱ्यांची भावना आहे। तसंच कंटेनरच्या भाड्याची 2 लाखांची सबसिडीही बंद झालेली आहे। पाहुयात आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांचा हा स्पेशल रिपोर्ट। चवीला अत्यंत रसरशीत द्राक्ष निर्यातीसाठी याला सगळ्यात जास्त मागणी। या कसदार मातीमध्ये उभ्या राहिलेल्या या द्राक्षांच्या बागा म्हणजे शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं आधारच। वर्षभर राबून कापणीला आलेलं हे पीक जेव्हा चांगला मोबदला देतं तेव्हा तो शेतकऱ्यांसाठी मोठा आनंदाचा क्षण असतो। गेल्या 3 वर्षात अस्मानी संकटानं शेतकऱ्यांचं प्रचंड आर्थिक नुकसान झालं। या हंगामात चांगला मोबदला मिळण्याची वेळ आली आणि केंद्र सरकारनं त्यांचा हा घास सुद्धा तोंडचा हिरावून घेतला। जवळपास माझ्यासारखे 70,000 फार्मर असतील ज्यांनी एक्सपोर्ट होण्यासाठी रजिस्ट्रेशन केलं आहे। तर सरकार एका साईडनी असं बोलतं आहे की तुम्ही एक्सपोर्ट करा आणि एका बाजूने प्रोत्साहन देत आहे। आणि ज्यावेळेस माल एक्सपोर्ट व्हायवर आले आणि हार्वेस्टिंगचा पिरियड आला त्यावेळेस सरकारने अचानक सबसिडी काढून घेतली। म्हणजे एका हाताने घास भरवायचा आणि दुसऱ्या हाताने ओढून घ्यायचा, यात काही अर्थ नाही। पॅकिंग इंडस्ट्रीमध्ये सध्या द्राक्ष पॅकिंगची जय्यत तयारी सुरू आहे। मात्र अवघ्या 2 दिवसात निर्यातक्षम द्राक्षांच्या दरात किलोला 20 रुपयांनी भाव घसरलेत। निर्यात सबसिडी रद्द झाल्यानं व्यापाऱ्यांनी थेट खरेदी दरातच कपात केली आहे। अखेर याचा थेट आर्थिक फटका बसलाय तो शेतकऱ्यांनाच। किसानों के लिए एक्सपोर्ट जो रिफंड मिलता था वो थोड़ा और बढ़ना चाहिए, उन्होंने और घटा दिया है, ये तो गलत है। पहले ही किसानों को इस साल जो है ना बारिश की वजह से नुकसान बहुत हुआ है और उसमें भी अगर इनका जो जिन लोगों का एक्सपोर्ट जाता है, एक्सपोर्ट में दवाइयों का खर्चा ये वो बहुत लगता है। हम तो व्यापारी हैं, हम तो मार्केट के हिसाब से लेंगे। डोमेस्टिक मार्केट डाउन है तो उसी हिसाब से लेंगे माल, लेकिन उनका माल जो है बिक नहीं रहा है सही तरीके से, तो उनको दुख तो है, परेशानी भी है। खर्चे बहुत बढ़ गए हैं, लेबर कास्ट बढ़ गई। द्राक्ष उत्पादनात नाशिकचा देशात पहिला क्रमांक लागतो। 2 लाख एकरवर 20 लाख मेट्रिक टन द्राक्षाचं उत्पादन घेतलं जातं। दरवर्षी 3 लाख टन द्राक्ष निर्यात होतात। वार्षिक सबसिडी होते ती 120 कोटी रुपयांची। या निर्यातीतून देशाला मोठं आंतरराष्ट्रीय चलन सुद्धा मिळतं। यामुळे शेतकऱ्यांनाही फायदा होतोच आणि देशाला सुद्धा। जगामध्ये दक्षिण आफ्रिका, पेरू, चिली आणि भारताच्या द्राक्षांना सर्वात जास्त मागणी आहे। सबसिडी रद्द झाल्यानं आता निर्यातीमध्ये मोठी घट होणार आहे। आंतरराष्ट्रीय मार्केटमधील भारताची बाजारपेठ कमकुवत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। परिणामी आंतरराष्ट्रीय चलनाचा तुटवडा होण्याची भीती आहे। तर वर्षातून एकदाच मिळणारी ही सबसिडी त्वरित सुरू करावी अशी मागणी शेतकरी संघटना करतात। तर द्राक्ष निर्यात हा निर्यातदारांचा जरी विषय असला परंतु द्राक्ष निर्यात करताना ज्या निर्यातीवर जी 5% सबसिडी मिळायची, पूर्वी तर ती 7% होती, 7 नंतर 2% कमी केली, 5% देत होते। परंतु त्या 5% सबसिडीचं कॉस्टिंग निर्यातदार धरायचे आणि त्या पद्धतीने द्राक्ष उत्पादकाला द्राक्ष खरेदी करताना तो माल म्हणजे तो रेट मिळायचा। परंतु ही 5% सबसिडी बंद केल्यामुळं निश्चित द्राक्षाच्या 5% जरी तो म्हणजे कमी वाटत असले परंतु एकंदरीत भावावर म्हटलं तर 10 ते 15 रुपये किलोचा मोठा फरक त्या ठिकाणी त्या 5% मुळे पडला आहे। एक बाजूला सबसिडी बंद केली आणि दुसऱ्या बाजूला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कंटेनरचं शॉर्टेज आहे, कंटेनरचे भाडे पण त्या ठिकाणी वाढलेले आहेत। आपला देश शेतीप्रधान असला तरी सातत्यानं बदलणाऱ्या सरकारी निर्णयांचा फटका शेतकऱ्यांचं कंबरडं मोडतो। परिणामी सरकारनं सबसिडीवरची स्थगिती उठवावी ही आत्ताची
तातडीची गरज आहे. शेतकऱ्यांच्या या मागणीला केंद्र सरकारनं गांभीर्याने घेतलं आणि खरोखर शेतकऱ्यांना दिलासा दिला. कारण वर्षातनं एकदाच निघणारं पीक आणि कापणीला आलेलं पीक आणि आत्ताच आहे तो एक्सपोर्टचा कालावधी. अवघ्या 15 ते 20% उत्पादित केलेल्या मालाला जर का सबसिडी पुन्हा एकदा दिली तर फायदा होणार त्या सर्वसामान्य शेतकऱ्याचा. केंद्र सरकारनं सुद्धा या गोष्टीचा, या निर्णयाचा पुनर्विचार करावा. व्हिडिओ जर्नलिस्ट जयेश सावळेसह प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, नाशिक. या द्राक्षबागेतून वर्षातून एकदा येणारं द्राक्षाचं पीक शेतकरी वर्षभर जपत असतो. अवकाळी पाऊस, कडक ऊन, कडाक्याची थंडी, लागणारी कीड या संकटांचा सामना करत असतो. अक्षरशः डोळ्यात तेल घालून शेतकरी आपल्या जीवाचं रान करत असतो. घरात खायला काही नसलं तरी शेतीसाठी प्रसंगी घर गहाण ठेवण्याची शेतकऱ्याची वृत्ती असते. सुगीचे दिवस आले तर कुटुंबाला खायला 2 घास चांगले मिळतील ही आशा देखील असते. मात्र या निर्णयामुळे अवघ्या 2 दिवसात किलोला 20 ते 25 रुपयांनी दर पडलेला आहे. बागा जिवंत ठेवण्यासाठी शेतकरी कशी धडपड करतो याचा आमच्या प्रतिनिधींनी घेतलेला हा आढावा पाहूया. ज्या बागेत आपण आता आहोत 10 वर्ष या बागेतनं उत्पादन शेतकऱ्याला मिळतं आणि याच बागेत उत्पादन झालेलं वर्षातनं एकदा मिळणारं द्राक्ष बागांमधलं पीक हे तो एक्सपोर्ट करतो आणि एक्सपोर्ट केल्यानंतर त्याला खरा दिलासा मिळतो. कारण भावामध्ये मोठी मागणी असते. बांगलादेश आणि युरोप या 2 देशांमध्ये सगळ्यात जास्त एक्सपोर्ट आपलं होत असतं. आणखी देशांतर्गत बाजारपेठ म्हटली तर पश्चिम बंगाल या राज्यामध्ये सगळ्यात जास्त नाशिकचे द्राक्ष जात असतात. सुरेश कळमकर आपल्यावर आहेत, द्राक्ष उत्पादक शेतकरी. काय सांगाल तुम्ही, सबसिडी आता रद्द केली, किती फरक पडलाय? खरं तर सबसिडी रद्द केल्यामुळे निश्चितच 20 ते 30% फरक पडला. म्हणजे 20 ते 30 रुपये पर किलोला आम्हाला रेट कमी मिळू राहिले. मागच्या वर्षी लॉकडाऊनच्या अगोदर जवळपास 90 ते 100 रुपयाचे रेट होते. लॉकडाऊनमुळे फार नुकसान झालं, ते एक वेगळा विषय. पण ह्या वर्षी खूप पावसातून खूप नुकसानी झाल्या. त्या नुकसानीमधून तरी आम्ही खूप बागा चांगल्या म्हणजे उत्पादन आणलं. म्हणजे अवकाळी पावसाचा मोठा फटका तुम्हाला दिसतोय. पण आपण जर का बघितलं तर पीक विमा योजनेचा सुद्धा फायदा शेतकऱ्यांना होतो. तसा फायदा अवकाळी पाऊस किंवा झालेली सरकारी पंचनामे याच्यातनं झालाच नाही. मुळातच ती पीक योजना जी आहे ना द्राक्षासाठी अजिबात ती योग्य नाही. त्याच्यासाठी पीक विम्यासाठी ना शेतकऱ्याचे प्रतिनिधी घेऊन आणि त्या पीक विमा कसा करायचा हे बसवलं पाहिजे. गव्हर्नमेंटच्या ऑफिसमध्ये बसून तुम्ही पीक विमा जर तयार करणार असाल आणि शेतकऱ्याला जर बरोबर घेत नसाल ती कधीही सक्सेस होणार नाही द्राक्षाच्या फळांच्या बाबतीत. तर नक्कीच जर का आपण हे मान्य केलं तरी पण आता सबसिडी, आता जर आपण का बघितलं तर जवळपास 15 ते 20% आपल्या इथे उत्पादन झालेल्या द्राक्षाचं हे एक्सपोर्ट होत असतं. मग कशा प्रकारे हा फटका बसलाय? खरोखर शेतकऱ्याला हा फटका बसलाय का देशांतर्गत बाजारपेठ तो उपलब्ध आहे? नाही, बाजारपेठेच्या बाबतीत थोडा वेगळा इश्यू आहे. पण फटका जो बसतो आज जो आहे का पूर्वी एक्सपोर्ट झालेल्या मालावरती 7% केंद्र सरकार आपल्याला सबसिडी देत होतं एक्सपोर्टरला. आणि त्या सबसिडीच्या जोरावरती साधारण 10 ते 12 रुपये एक्सपोर्टरला जास्त मिळतो, तो आम्हाला जास्त देत होता. पण ह्यावर्षी ते 5%वर 2 वर्ष म्हणजे 4-5 वर्षांना 5%वर आणलं. 5%वरून ह्यावर्षी डायरेक्ट त्यांनी बंद करून टाकलं. आणि बंद केल्यामुळे आता तुम्ही बघा व्यापारी आला होता, तोच माल मागच्या वर्षी तोच माल ह्याच कंडिशनला तो 100 रुपये घेत होता. सबसिडी रद्द केल्याचे परिणाम हे देशांतर्गत बाजारपेठमध्ये खरेदी करणारे व्यापारी जे आहे ते सुद्धा शेतकऱ्याच्याच बोकांडी मारत आहे. कशा प्रकारे शेतकऱ्यांना आपल्या अनेक अडचणींना सामना करावा हे प्रश्न अजून तरी अनुत्तरित आहे. बघूया अजून नेमकं शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे. पण सरकारनं याही विषयाचा गांभीर्याने विचार करायला हवा ही प्रामाणिक अपेक्षा आहे शेतकऱ्यांची. व्हिडिओ जर्नलिस्ट जयेश सावळेसह प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, निफाड, नाशिक. द्राक्ष बागेसाठी जमीन तयार झाल्यावर सलग 10 वर्ष या बागेत शेतकऱ्याला उत्पादन घेता येतं. मात्र लागवडीसाठी जमीन तयार करणं हे काम अत्यंत कष्टाचं आणि तितक्याच कुशलतेचंही असतं. पूर्ण बागेची नांगरणी करून शेतकरी बाग तयार करतो, रोपं लावतो आणि हीच रोपं वाढू लागली की बागेची बांधणी करत असतो. जमिनीचा कस टिकावा यासाठी रसायनाचा वापर टाळतो. स्वतः बनवलेलं नैसर्गिक झिरपण हे या तयार जमिनीत ट्रॅक्टरनं झिरपवतो. वर्षभर शेतकऱ्याची ही मेहनत सुरूच असते. आपली द्राक्ष बाग फुलवण्यासाठी एक शेतकरी आणखी शेतकरी कुटुंब कशा प्रकारे काम करतं, आणखी काबाड कष्ट करतं याचं एक उत्कृष्ट उदाहरण म्हणजे की आता आपल्याला दिसतंय. आता एका फार्मिंग मध्ये आहोत.
हा फार्म पूर्णपणे शेतकऱ्यांनी तयार केलाय आणि तब्बल 10 वर्ष या ठिकाणी बाग त्याची तयार होणार आहे. पण याच बागेला दोन्ही बाजूला मायक्रो इरिगेशन करून ज्या प्रकारे फुलारणी केली जाते, फवारणी केली जाते, त्यावेळेस त्या शेतकऱ्याला कुठेतरी वर्षाला जवळपास 2 लाख रुपयाचं उत्पन्न मिळतं. कधी 2 लाख, कधी 3 लाख, तर कधी 5 लाख. जवळपास 5 ते 6 लाख एकरी खर्च त्याला येतो. जर बाग फुलवायची असेल तर 10 लाख येतो. वर्षभरातनं एकदा येणारा पीक तयार होणारा हा द्राक्षमळ्याचा बाग आणि ज्यावेळेस एक्सपोर्टला जायची वेळ येते, खास करून अशा प्रकारे एक्सपोर्टला जाणारा बाग ज्यावेळेस कापणीला येतो, आणखी सरकार सबसिडी रद्द करते, त्यावेळेस त्या शेतकरी कुटुंबापुढे एक नाही तर अनेक प्रश्न उपस्थित होतात. एका शेतकरी कुटुंबातले 5 जण सातत्यानं या शेतात काम करत असतात. त्यांच्या उत्पन्नाचं काय, त्यांच्या पगाराचं काय, अशा अनेक अडचणींचा सामना करत असलेल्या शेतकऱ्याला जर का ऐन वेळेवर सबसिडी रद्द करायचा निर्णय सरकारनं घेतला तर खरोखर जगावं की हसावं की रडावं असे अनेक प्रश्न त्यांच्याकडे उपस्थित येतात. आवश्यकता आहे गांभीर्यानं सरकारनं या सगळ्या विषयांना घेण्याची. व्हिडिओ जर्नलिस्ट जय साबळेसह प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, मोहाडी, नाशिक. या विशेष कार्यक्रमात वेळ झाली एका ब्रेकची. लगेच परत येतोय. बघत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. खरं तर कोविड नंतर घसरलेली देशाची अर्थव्यवस्था सुरळीत करण्यामध्ये शेती उद्योगाचा सगळ्यात मोठा वाटा आहे. परदेशी जाणारा आपला कांदा, द्राक्ष मोठं परकीय चलन मिळवून देत असतात आणि याच चलनाच्या अवघी 5 ते 7% रक्कम सबसिडीमध्ये खर्च होत असते. अर्थात त्यालाही सरकारचं नुकसान नक्कीच म्हणता येणार नाही, कारण या पैशांचा थेट लाभ हा गरजू शेतकऱ्यालाच होतो. मग हे अर्थचक्र का थांबवलं असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला आहे. आपल्याबरोबर ते सगळे व्यापारी आहे, शेतकरी आहे, निर्यातदार आहे, पॅकिंग इंडस्ट्री आहे. नेमकं कशा प्रकारची परिस्थिती यांची सगळी समोर यांना जावं लागतं आपल्याला, तेही सगळ्यात महत्त्वाचं. शेतकऱ्यांची काय परिस्थिती? खऱ्या अर्थाने ज्या वर्षी सबसिडीची गरज होती शेतकऱ्यांना, त्याच वर्षी ती न मिळेल अशी झाली आहे. कारण एका बाजूला कंटेनरचे आणि फ्रेटचे आणि करोनामुळे पॅकिंग मटेरियल ह्या सगळ्या गोष्टींचे रेट वाढलेले आणि त्या सगळ्यांचा ओव्हरऑल इम्पॅक्ट या इंडस्ट्रीवर होत असताना जेव्हा तुम्हाला सबसिडीची खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना गरज होती, त्याच काळामध्ये सरकारने संभ्रमावस्था निर्माण करून ठेवली आहे की सबसिडी मिळेल की नाही मिळेल. आणि त्याच्यामुळे मी तर म्हणणार नाही की एक्सपोर्टरचा पण त्याच्यामध्ये दोष आहे, त्यांनाच माहिती नाही आहे. कारण ते ज्या बेसवरती माल खरेदी करताय. काय सांगणार जितेंद्र? मला असं वाटतं सबसिडीबद्दल थोडा सरकारने फेरविचार केला पाहिजे. सरकारने फेरविचार केला पाहिजे, प्रामाणिक अपेक्षा. पण याच्यामधलं आर्थिक गणित सगळ्यात महत्वाचं. आलोक जी, ये लाइन में आप लंबे समय से काम कर रहे हो, क्या गणित है इसके पीछे? देखिए, पूरा जो एक्सपोर्ट ग्रेप्स का एक्सपोर्ट जो है ना, वो पूरा सब्सिडी ड्रिवन इकोनॉमिक्स है. अभी इंडिया में अगर लास्ट टू लास्ट ईयर बात करें तो करीब 2000 करोड़ का एक्सपोर्ट हुआ है, जिसमें सरकार की सब्सिडी 6% से 120 करोड़ दे रहा है. अभी सब्सिडी क्या है, अनाउंस नहीं है. इस उम्मीद में लोग एक्सपोर्ट कर रहे हैं कि ये सब्सिडी आएगा तो ये चलेगा. लेकिन अगर नहीं आता है तो इसका इम्पैक्ट बहुत अधिक पड़ेगा, खासकर फार्मर और शेतकारी पे बहुत ज़्यादा इम्पैक्ट पड़ेगा. उससे उनका प्राइस करना, एक्सपोर्टर जो है वो सब्सिडी पे बिजनेस करता है, एक्सपोर्टर का बाइंग बंद हो जाएगा तो फार्मर को फिर मार्केट नहीं मिलेगा. और ये एक्सपोर्ट क्वालिटी जो प्रोड्यूस करने में जो एक्सपेंसिव होता है, उसके लिए मार्केट नहीं मिलेगा, तो अल्टिमेट घाटा जो होगा वो फार्मर को होगा. सबसिडी बंद झाल्यामुळे आम्हाला त्वरित असं निर्णय घ्यावा लागला की आपलं रिकव्हरी कसं होणार. जे 5% किंवा 7% आम्हाला आतापर्यंत मिळत होतं ते अचानक बंद झालंय. आता त्याची घोषणाही होत नाही, तरी सरकारला आम्ही विनंती करतो की याच्यावर फेरविचार करून ती सबसिडी पूर्ववत पदावर आणावी आणि 5 किंवा 7% मिनिमम आम्हाला देण्यात यावी. ती आपण बघतोय की निर्यातदार काय म्हणतात, पॅकिंग इंडस्ट्रीवाले काय म्हणतात आणि शेतकरी काय म्हणतात. अत्यंत आवश्यकता आहे सरकारने या विषयाला गांभीर्याने घेण्याची. जर का सरकारला 2000 कोटीचं परदेशी चलन मिळतंय, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये सगळ्यात मोठी मजबूती मिळते, तर 120 कोटीची सबसिडी द्यायला काय हरकत आहे, हा प्रश्न उपस्थित करताय निर्यातदार आणि शेतकरी सुद्धा. व्हिडिओ जर्नलिस्ट जय साबळेसह प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, नाशिक. आणि या विशेष कार्यक्रमामध्ये वेळ झाली आता इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत रहा फक्त न्यूज 18 लोकमत.